पाहून झाले ते प्यान गौरव करण त्याचे सोबती सहा बाईक जिंकल्या त्यानी हॅलो, आपण ही तिसरी मॅच पाहतोय आजच्या दिवसातली भांगवाडी वर्सेस आर्यन ग्रुप गांडोळाड. धनाजी स्ट्राइक वरती दीपक आहे, दिलीप आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आहे मंगेश. सुंदर आपण पॉवर प्ले षटक पाहतोय. पहिल्या चेंडूने सुरुवात होते. चांगली मॅच आपण पाहतोय. भांगवाडी वर्सेस गांडोळवाडी. मंगेश आणि दिलीप हो खोलवरचा चेंडू अप्रतिम चेंडू गोलंदाजी सुरेख आहे. सर क्लीन बोर्ड आणि इथे दुसऱ्या चेंडूवरती इथे दिलीप बहादूर. धन्यवाद डीजे. थांबायचं आपण. दोन गडी एक गडी पास झाला. दोन धाव आपण पाहतोय. सुंदर सुरेख गोलंदाजी पुढील चेंडूने सांगता होते. हो पुन्हा खोलवरचा चेंडू सरळ ड्राईव्ह केलाय. सरळ स्टेट एक धाव सिंगल तत्पूर्वी मिळेल आणि तितकाच वेगात क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. एकच धाव मिळेल. धावा पुढे जातील. 7 धाव अंकित झालेत फलकावरती. आपण सुंदर फलंदाजी पाहतो आणि तितकाच वेगात गोलंदाजी सुंदर पाहतोय. धाव एक मिळेल. धावा झालं फलकावरती झालेत 7. एक गडी पास झालाय. दिलीप 4 षटकांचा सामना असेल. ओहो आडव्या बॅटने सरळ लॉक केला चेंडूला. सरळ स्वीपर पॉइंट मध्ये चेंडू जातो. 2 क्षेत्ररक्षण तैनात. दुहेरी धावीसाठी प्रयत्न असेल आणि 2 धाव कंप्लीट होतील का? आणि 2 धाव कंप्लीट. तिहेरी धावीसाठी प्रयत्न आहे. तिहेरी धाव सुद्धा मिळेल. 3 धावा इथे रिसिप्ट प्रमाणे मिळतील आणि धावसंख्या पुढे जाईल. स्कोरबोर्ड पुढे जातोय. 10 धाव अंकित झाले फलकावरती. आपण पाहतोय चांगली बॅटिंग सुद्धा आपण इथे पाहतोय भांगवाडी संघाकडनं. गांडोळवाडी संघाकडनं. ओके अजूनही उर्वरित पहिले षटक आहे. उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू होता. पुन्हा एकदा ऑफ साइडला कनेक्ट केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण पुरेसं झालंय. दुहेरी धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धाव कंप्लीट होतील का? पुन्हा एकदा मिसफील्ड आणि 2च धावा समाधानी होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पुढे जाते. 12 धाव अंकित होतात फलकावरती. एक गडी बाद झालाय. षटक समाप्त होत आहे पहिलं.
न्यू बॉलर गणपत गोलंदाजी मार्कवर सज्ज असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा इथे खर्च केल्यात. धनाजीने 12 धावा खर्च केल्यात आणि एक सफलता मिळाली. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. तितक्याच वेळात सुंदर फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल गांडोळवाडी संघाकडनं. हे दुसरं षटक आहे. गोलंदाज गणपत सादर करणार आहे. तिसरा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातला. हा पहिल्या फेरीतले सामने पाहतोय आपण. याच्यानंतर करपटवाडी वर्सेस उंबरमाळी हा सामना आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ओहो, आणि आता मात्र खोलवरचा चेंडू अप्रतिम सुरेख गोलंदाजी डॉट चेंडूने संगत झाले. धावा मात्र इथे थांबतायत. 12 धावा पाहतोय आपण. सुरेख गोलंदाजी गणपतकडनं. पहिला चेंडू डॉट. अशाच प्रकारे जर गोलंदाजी असेल तर पुन्हा एकदा गोल लाईन वरती चेंडू ऑफ साईडला कट केलाय. झेल सूट आणि इथे मात्र आता मात्र झेल सुटलाय. हाताला ब्रश करून चेंडू जमिनीवर लँड होतोय. 2 धावा मिळतील. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्येला सुंदर आकार येतोय. धावा झाले ते 14 आपण पाहतोय. चांगला झेल होता परंतु इथे जीवदान मिळालं फलंदाजाला. मंगेश करतोय फलंदाजी गांडूळवाड संघाकडनं. आर्यन ग्रुपसह गांडूळवाड. ओहो, पुन्हा एकदा ऑफ मध्ये ऑफ डीप मध्ये आणि दुसऱ्या दशेने प्रयत्न आणि इथे मात्र पंचांकडे अपील. विकेट घडी बाद होतोय. 1 धाव मिळेल. दुसरा झटका डगावतो पवेल आणि इथे इथे मंगेशचा दिलीप बाद होतोय आणि धावा मात्र इथे थांबतील. धावसंख्या 15. नो बॅट्समन नाव सांगायचंय. अरविंद. आतापर्यंत 3 चेंडू टाकून गेलेत गणपत आणि अजून उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगली ते सफलता मिळाली. पहिल्या चेंडू डॉट काढला गेला. त्याच्यानंतर 2 धावा इथे दिल्या होत्या आणि तिसऱ्या चेंडूवरती इथे सफलता मिळाली. हा दुसऱ्या षटकातला पुढील चेंडू असेल गणपतचा. आणि आता मात्र नवीन फलंदाज आहे. नवीन बॅट्समन अरविंद. कुठल्या प्रकारे कशा प्रकारे सामना करेल गणपतचा. आपण सुंदर गोल मैदान आहे. या मैदानावरती हे सामने रंगतायत. ओहो, थोडासा आउटफील्डच्या बाहेर आणि इथे चेंडू वाईट करार. इट इज अ वाईट. एक अतिरिक्त धाव आणि इथे बाईच्या रूपात 1 धाव आणि टोटल 2 धाव मिळतील. धावसंख्या पुढे जाईल. 17 धाव अंकित होतात फलकावरती. आपण पाहतोय थोडीशी चुकीची गोलंदाजी आपण इथे आता मात्र पाहतोय आपण. कारण इथे फुलटॉस चेंडू होता. खोलवरचा यॉर्कर चेंडू होता आणि फलंदाजाला मात्र इथे व्यवस्थितरित्या त्याला खेळता आला नाही आणि 1 धाव इथे मिळेल. धावा मात्र पुढे जातील. 18 धाव अंकित झालेत फलकावरती. पण पाहतोय दुसरं षटक इथे चालू आहे. भगवान गोलंदाजी करतोय. पुढील चेंडू. ओहो, पुन्हा एकदा ऑफ साईडला कनेक्ट केला आणि घेता घेता इथे झेल मात्र सुटला नाही. झेल अप्रतिम आपण पाहतो. डॉली कॅच. ऑफ साईडला कनेक्ट केलेला चेंडू. तिसरा झटका इथे गांडोळ संघाला दिसतोय. इथे पाहतोय तिसरा गडी बाद होतोय आणि हळूहळू अर्धी टीम इथे तंबूत परतते. गांडोळ संघाची धावा मात्र इथे पुढे जात नाही. धावा थांबतायत. दुसरं षटक चालू आहे. 18 धावा आपण पाहतोय फलकावरती. जणू ज्या पद्धतीने घरचा होम ग्राउंड इथे आपण गांडोळ संघाचा पाहतोय त्या पद्धतीने इथे फलंदाजी आपल्याला करताना इथे दिसत नाही. हो, इनसाइड ये स्वीपर पॉइंट मध्ये चेंडू जातोय. 1 धाव कंप्लीट होईल का? 1 धाव इथे मिळेल. धावा पुढे जातील. 19 धावा.
दोन षटक समाप्त झाले. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद झालेत आणि 19 धावा आपण पाहतोय. 10.00च्या सरासरीने इथे धावा इथे काढल्या गेल्यात. नवीन बॉलर प्रकाशला जर इथे सुंदररित्या प्रकाश जर पाडायचा असेल तर सुंदर गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स घ्यावे लागतील. तिसऱ्या षटकात हा पहिला चेंडू. प्रकाश ओहो आता मात्र सावधान होतोय गोलंदाज. सक्रिय होतोय. सावरतोय स्वतःला. माइंडसेट गोलंदाजी. पहिला चेंडू इथे निर्धाव चेंडूने सांगता गेले. पुन्हा एकदा आता मात्र इनसाइड एज लागले होते आणि विकेट किपर मात्र इथे चंचल होता आणि चौथा गडी इथे बाद होतोय. गोलंदाजी इथे प्रकाश अप्रतिम गोलंदाजी करतोय. प्रकाशासारखी गोलंदाजी करतोय. एक चौथा झटका बसतोय. गांडूळवाडी संघाला अरविंदच्या रूपामध्ये हा चौथा गडी बाद होतोय. डीजे मी थांबलो की तू पण वाजवायचं असतं रे बाबा जरा. हे तिसऱ्या षटकातला पुढील चेंडू. प्रकाश ओहो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु नाही. इथे पुन्हा एकदा सफल होतोय प्रकाश. असफल फलंदाज. धावा इथे थांबतायत. तिसरं षटक आपण बिलकुल सुंदर रीतीने पार पाडतोय. प्रकाश स्वतःला सावरतोय. कमबॅक करतोय गोलंदाजी मार्कवरती. गांडूळवाड संघाकडनं इथे धावा येत नाही. धावा फक्त आणि फक्त 19 धावा आपण पाहतोय फलकावरती आणि इथे 4 षटकांचा सामना आहे. 3 चेंडू आतापर्यंत टाकले गेले. दुसऱ्या चेंडूवरती सफलता मिळाली. पुन्हा एकदा ऑफ साईडला कनेक्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांकडे अपील आणि पंचांनी स्वीकारले. 5वा झटका इथे बसतोय. 5वा गडी बाद होतोय गांडूळवाड संघाचा. ऋतिक ठाकूर निलेश पाटीलची जोडी दादाला ऑल द बेस्ट करती. आतापर्यंत अर्धी टीम पवेलियन मध्ये दाखल झाली आहे गांडूळवाडी संघाची. धावा मात्र थांबतायत. 19 धावा आपण पाहतोय फलकावरती अंकित झाल्यात. प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक बॉलवरती इथे विकेट्स मिळते. सफलता मिळते. प्रकाशासारखी गोलंदाजी करतोय. ओहो आता मात्र पुढे मारण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला कनेक्ट केलाय चेंडू. खाली क्षेत्ररक्षण तैनात आहे. झेल घेईल का आणि इथे मात्र झेल जमिनीवर लँड होतोय. दुहेरी धावेसाठी प्रयत्न असेल. 2 धावा इथे कंप्लीट होतील. धावसंख्या आता मात्र पुढे जाईल हळूहळू. धावसंख्येला सुंदर आकार येतोय. 21 धावा होत आहेत. ओहो पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. इनसाइड आउटफील्डच्या बाहेर चेंडू. पंचांकडनं इथे जो वाईटचा इशारा येतो 1 धावा अतिरिक्त मिळेल. धावा पुढे जातील. 22 धावा पाहतोय आपण इथे लगावल्या गेल्यात. आतापर्यंत तिसरं षटक चालू आहे. प्रकाश गोलंदाजी मार्कवरती शेष असताना सुंदर गोलंदाजी आपण त्याच्याकडनं पाहतोय. आता मात्र थोडीशी चुकी आपण पाहिली. ओहो पुन्हा एकदा मोठा फटका. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सफल नाही झाला. सफल गोलंदाज झाला आणि इथे तिसरं षटक समाप्त झालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद आणि धावसंख्या झाली 22. धन्यवाद. शेवटचा आणि अंतिम षटक गणपतकडे सोपवलं गेलं हाताने गाण्यासाठी. गणपतने दुसरं षटक टाकलं होतं. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. चौथं षटक टाकतोय. ओहो उंचावून खेळलाय. सरळ ड्राईव्ह स्टेट खेळलाय. झेल घेईल का आणि इथे अप्रतिम झेल डॉली कॅच आपण पाहतोय. इथे 7वा झटका पाहतोय आपण. इथे 6वा झटका पाहतोय. इथे गांडूळवाड संघाला पडतोय 6वा विकेट. 6वी सफलता इथे
भांगवाडी संघाला मिळते. अप्रतिम इथे गोलंदाजी आपण पाहतोय. धावा मात्र मुरली गावाचा कुणाला घाबरत नाही. असं एकच बॅटमन ओमकार पाटील कुणाला घाबरत नाही. ओहो सर्वप्रतिम आडव्या बॅटने लॉक करण्याचा प्रयत्न परंतु नाही. इथे चौथं षटक चालू आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकून गेलेत आणि 6 गडी पास झाले आहेत. इथे अलॉट सुद्धा होऊ शकते परंतु धावा मात्र उडली फक्त आणि फक्त 22 धावा आपण पाहतोय. 24 चेंडूंचा खेळ आहे. ओहो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, ताकदीचा प्रयत्न परंतु नाही. पुन्हा एकदा सफल गोलंदाज होतोय, सफल फलंदाज. धावा इथे येत नाहीत. सक्रिय गोलंदाज स्वतःला सावरून माइंडसेट गोलंदाज इथे आपण पाहतोय भांगवाडी संघाकडनं. गांडोवाडी इथे ओहो आता मात्र इनसाइड एज ऑफ साइडला कनेक्ट केलाय चेंडू. 1 धाव मिळेल का? 1 धाव मिळेल. धावा पुढे जातील. 23 धावा पाहतोय आपण अंकित झालेत फलकावरती. बॅटिंग आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला गांडोळ संघाकडनं चांगल्या प्रकारे बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही या इनिंग मध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 आणि तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त प्रकाशने 3 धावा दिल्या होत्या. चौथं षटक आपण पाहतोय गणपत द्वारा. 24 धावा, 1 चेंडू शिल्लक आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू चौथ्या षटकातला. 24 धावा, 24 चेंडू आतापर्यंत 23 चेंडू टाकून झालेत. 24 धावा आपण पाहतो फलकावरती. 1 शेवटचा चेंडू इथे शिल्लक आहे चौथ्या षटकातला. टाकण्यासाठी गणपत सज्ज असेल. ओहो पुढे मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने परंतु नाही. पुन्हा एकदा सुरक्षित झोन मध्ये जाऊन थांबतोय चेंडू आणि धावसंख्या झाली 24. जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष असेल. एक सोपा 24 चेंडू आणि 25 धावा. करपटवाडी संघाचा कर्णधार आणि उंबरमाळी संघाचा कर्णधार यायचं आपण समालोचन कक्षाकडे यायचं. नाणेफेकीसाठी पुढील सामना तुमचा होणार आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला सामना, एक दर्जेदार सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. करपटवाडी वर्सेस उंबरमाळी. उंबरमाळी संघाने नाणेफेक जिंकलाय आणि फलंदाजी स्वीकारल्याने आमंत्रित केलंय करपटवाडी संघाला फील्ड साठी. चार षटकांमध्ये 25 धावांचं फक्त आणि फक्त लक्ष आहे. ते एक सोपं आव्हान आहे जिंकण्यासाठी भांगवाडी संघाला. आपण आतापर्यंत हा लो स्कोर आपण इथे या मैदानावरच पाहतोय गांडोळी संघाचा आहे, कारण इथे 4 षटकांमध्ये अवघ्या आणि अवघ्या 24 धावा इथे काढल्या गेल्या. प्रत्येकी चेंडूवर एक सिंगल धाव मिळाली आणि फक्त 24 धावा जिंकण्यासाठी भांगवाडी संघाला 25 धावांचं एक सोपं समीकरण आव्हान आहे. षटक चालू होत आहे.
पहिलं षटक आहे. गोलंदाजाचं नाव वसंत आणि धनाजी आणि प्रभाकर. सलामीची जोडी. पहिला चेंडू ओहो थोडासा आउटफील्डच्या बाहेर पॅडवरती जाऊन घसरतोय चेंडू आणि परिणामी इथे डॉट चेंडूने सांगता होते. धावा इथे थांबतील. कांडवडी संघाला जर मॅच मध्ये वापसी करायची असेल तर रिसीव्ह प्रमाणे सुंदरतेप्रमाणे चांगली गोलंदाजी इथे करावी लागेल तरच कुठेतरी तुम्ही या मॅच मध्ये वापसी कराल. अन्यथा प्रत्येक चेंडूवर एक सिंगल धाव इथे भांगवाडी संघाला हवी आहे. एक हा चेंडू पंचांकडनं इजी जो वाईटचा इशारा येतो. एक धाव मिळते. संघाचं खातं उघडतंय. एक धाव. पहिले षटक आपण पाहतोय पॉवर प्ले तो षटक आहे. बॅटिंग पॉवर प्ले म्हणली जाते याला. ओहो पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू असेल का आणि पुन्हा एकदा पंच फिरतायत आणि पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव मिळेल. 2 धावा अंकित होत आहेत फलकावरती 22च्या आणि धावा ह्याच प्रकारे जर अशीच गोलंदाजी असेल तर निश्चित गांडूळवाड संघ पराजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने परंतु पुन्हा एकदा लॉक होतो चेंडू. सरळ सुरक्षित झोन मध्ये जाऊन थांबतोय. धावा मात्र इथे थांबतायत. गोलंदाजी सुरेख होते. ह्याच प्रकारची गोलंदाजी हवी इथे वसंतला. पुढील चेंडूने सांगता करतोय वसंत. 2 चेंडू वाईट टाकले त्यानंतर वापसी केली. ओहो पुन्हा एकदा चेंडूने वळण घेतलं. पुन्हा एकदा पंच फिरतायत आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. एक धाव. पुन्हा एकदा आतापर्यंत 3 चेंडू इथे बॅक टू बॅक इथे वाईट आपण पाहतोय. 3 धावा इथे मिळालेत भांगवाडी संघाला. 5 चेंडू टाकले गेलेत ना. 3 वाईट 2 चेंडू इथे डॉट टाकलेत. ओहो आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इन्साइड लागले होते परंतु धावा मिळणार नाही. डॉट चेंडूने सांगता होते पुन्हा एकदा. आता मात्र वसंत ह्याच प्रकारे जर गोलंदाजी असेल तर कुठेतरी मॅच मध्ये कमबॅक करू शकतो गांडूळवाड संघ. कारण प्रत्येक चेंडूवर ते सिंगल धाव अपेक्षित आहे भांगवाडी संघाला. 6.00च्या सरासरी इथे भांगवाडी संघाला धावा आहेत काढायचे आहेत. त्याप्रमाणे इथे खेळ चालू आहे. ओहो फटका आता मात्र सजला. ऑफ साइडला कनेक्ट केलाय चेंडू. पॉवर प्ले बॅटिंग आपण पाहतोय. चेंडू जातो सरळ सीमेरेषे बाहेर जाईल का. सीमा पार चौकार. हो सुंदर आपण हा पहिला चौकार पाहिला भांगवाडी संघाकडनं बॅट्समन कडनं. धनाजी आणि प्रभाकर आहे स्ट्राईक एंडवरती. धनाजी आणि प्रभाकर नॉन स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर चेंडू. पुन्हा एकदा इनसाइड ये सुपर पॉइंट मध्ये जातोय चेंडू. 4 धावा मिळतील का आणि 4 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार. व्हेरी गुड टू द बॅटिंग आपण पाहतोय. एक अशीच फलंदाजी जर असेल तर धावा निश्चित इथे थांबणार नाहीत. भांगवाडीच्या धावा मात्र थांबता पुढे जात आहेत. 11 धावा पण इथे पाहतोय फलकावरती. चांगली फलंदाजी आता पाहतोय आपण. शेवटचे 2 चेंडूवरती चांगला प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. 5व्या आणि 6व्या चेंडूवरती 2 चौकार इथे सलग लगावले गेले. धावा पण 11 धावा इथे झालेल्या आहेत पहिल्या षटकामध्ये खर्च केल्यात. ओहो सुंदर फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा लॉंगऑन मध्ये चौकार जाईल आणि हा चौकार हॅट्रिक चौकार इथे लगावला. 3 चौकार बॅक टू बॅक आपण इथे पाहतोय फलंदाजचा बॅटमधनं. धनाजी व्हेरी गुड टू द बॅटिंग. इथे षटक समाप्त झालं. एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद सुरुवात अप्रतिम आहे. 15 धावा आपण पाहतोय. 15 रन्स इथे बनवले गेलेत पहिल्या षटकाखेरीस. वसंतला इथे हे मागडं षटक आपण पाहिलं वसंतच्या खात्यातलं. 15 धावा खर्च झालेत. अजूनही 10 धावांची गरज आहे. 18 चेंडू असतील आणि 10 धावांची गरज. एक सोपं समीकरण आहे. दुसरा षटक गोलंदाजी मार्कस असतील यशवंत आणि या गावचे पोलीस पाटील. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू स्वतःचा वैयक्तिक आणि सांघिक. दुसऱ्या षटकात यशवंत 10 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये पुरेपूर इथे फायदा घेतला. पॉवर प्लेचा षटक होता आणि त्या पॉवर प्ले षटकामध्ये चांगला आपण भांगवाडी संघाच्या धनाजीने इथे चांगला फायदा घेतला. आपण पाहिला 3 चौकार लगावले.
हो हो, मोठा फटका सजलाय, खाली क्षेत्ररक्षण तैनात आहे, सील घेईल का? हो हो, व्हेरी गुड टू द कॅच, अप्रतिम डॉली कॅच आपण पाहतोय इथे. पहिला गडी बाद होतोय डगआउट पॅव्हेलियन. चांगला खेळ चालू होता, परंतु इथे नवीन बॉलर यशवंत पहिल्या चेंडूवरती अप्रतिम सफलता मिळते. ह्याच प्रकारे जर यशवंत गोलंदाजी जर केली तर कुठेतरी गांडोळा संघ शेवटच्या क्षणापर्यंत मॅच मध्ये राहू शकेल. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत ओहो, आडोपट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा स्वीपर पॉइंट घेतला चेंडूने. क्षेत्ररक्षण सुंदर झालंय, एक धाव कंप्लीट होते, एकच धाव मिळेल. धावा मात्र आता पुढे जातील, 16 धावा अंकित होत आहेत. ओहो, आता मात्र लॉंग ऑन मध्ये खेळलाय, सुंदर ते क्राफ्ट शॉट आपण पाहतो. एक सुंदर क्षेत्ररक्षण त्याहून अधिक झालंय, एक धाव सिंगल मिळाली. दुहेरी धावसाठी प्रयत्न असेल का? नाही. एक आणि एक सिंगल धाव मिळते. 17 धाव संख्या आपण पाहतोय फलकावरती. आठ धावांची गरज आहे अजून जिंकण्यासाठी. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले आहेत यशवंत यांचे, अजून 3 ओव्हर शिल्लक चेंडू आहेत. दुसरा षटक आपण पाहतोय. ओहो, सुंदर त्या फटका सजलाय, पुढे येऊन पावलांचा प्रयास केला आणि चेंडू जातो सरळ सीमेरेषेकडे. सीमा पार षटकार, दर्जेदार फटका. आपण हा पहिला बांगवाडीचा बॅट्समन कडून हा पहिला षटकार पाहतो आणि हा षटकाराने धावसंख्या मात्र जणू काही पुढे जाते. 23 धावसंख्या झाली. आता मात्र समीकरण सोपं आहे, फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. थांबायचे अडीचे चौका आहे काय? ओके, बाउंड्री घ्यायची. 4 धावा आहेत. धन्यवाद. अजून 21 धावा आपण पाहतोय. हो, पुन्हा एकदा त्याच प्रयत्नशील मदतीने खेळलाय, त्याच झोन मध्ये खेळलाय. पुन्हा एकदा लॉग ऑन मध्ये जातो चेंडू, पुन्हा एकदा चौकार आणि इथे मात्र विजयी होतोय बांगवाडी संघ आणि विजयी चौकार असेल हा बांगवाडीसाठी. पुढील सामना आपण पाहणार आहोत उंबरमाळी वर्सेस करपडवाडी. करपडवाडी संघाचं इथे क्षेत्ररक्षण असेल